मित्रांनो, सिंहगड राजगड आणि तोरणागडाच्या पायथ्याशी असलेलं हे कोंडगाव, या गावानं आजही आपलं गावचं गाव पण जपलंय. इथली घरं बघा, घरं मातीची आहेत, पण इथल्या माणसांची मनं मात्र सोन्याची आहेत. चला आपण हे घर पाहूयात. तुम्हाला मी घर दाखवतो. बघा, आपण आता आलोय घरी. खरं तर त्या आत्या आहेत आमच्या प्रशांतच्या, आणि त्यांच्या घरी आलोय आपण. त्यांचं हे घर आहे. हे बघा, हे खणाचं माळवत, खणाचं घर. हे बघा घर, ही भिंत बघा तुम्ही, कदाचित या भिंतीचा आकार बघा. हे मातीचं घर आहे, हे शेणानं सारवलेलं आहे. याच्यामध्ये जो आनंद आहे तो कदाचित तुमच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये किंवा प्रचंड मोठ्या बंगल्यामध्ये हा आनंद तुम्हाला कधीच भेटणार नाही. आणि हा आनंद जेव्हा लहान असताना आईनं या चुलीवरती भाकरी भाजी करून कधी खाऊ घातलेली असायची, त्याचा आनंद जगातल्या कुठल्याच 5 स्टारच्या हॉटेलमध्ये त्याचा स्वाद, त्याचा आनंद तुम्हाला बघायला भेटणार नाही. हे मातीचं घर, हे जातं बघा. आजी, आत्या काय आहे? जात आहे ना? हो. अजून तुम्ही दळताय की त्याच्यावर? डाळ बिळ भरडतो, दळण नाही पण आता डाळ करतो त्याच्यावर. डाळ वगैरे त्या जात्यावर करताय? हरभऱ्याची, गेवड्याची, कशाची डाळी बनवायची असेल तर घरीच बनवतो, फक्त दळण नाही आता. आणि पूर्वी कसं, पूर्वी याच्यावरच असायचं. गिरणींची सोयीच नव्हती, नाही तर रोजचं 2 किलो धान्य सकाळी उठून दळायलाच लागायचं. नाचणी, तांदळाची कणी, काय बाजरी ज्वारी असन ते त्याच्यावर रोजचं दळायचं. रोज एक आदुलीवर दळायचं, तेव्हा मग भाकरीला पेटवायचं. बसा बसा की आजच्या, बसा तुम्ही, बसा बसा. काय जुन्या आठवणी काय सांगाल अजून? आता काय आम्हाला खरं तर हे सांगायच्या, भरून आलंय. 4 वाजता उठायचं, काय शेण वगैरे काढायचं, झाडून काढायचं. पाण्याची सोय नसायची, मग दिवस उगवायच्या आतला आमच्या विहिरीला पाण्याला जायचं. 1-2 खेपा पाण्याच्या आणायच्या. दळण लई कष्ट होतं पूर्वी, आता नाही तेवढं. आजची जी परिस्थिती ही मुलं शाळेला इथं सुट्टीला आली की कुडून बैलगाडी भरून आणायची 2-3 किलोमीटर वरून. मग ते ड्रम पाणी ओतून ठेवायचे, तेव्हा मग वापरायचं पाणी. आता ही मुलं बघून काय वाटतं तुम्हाला? आता लय आनंद होतो ना आम्हाला, बरं वाटतं. म्हणजे तेव्हा वाटलं होतं का प्रशांत कधी असं कारमध्ये फिरेल, इकडं तिकडं सगळं? आता पुढचं स्वप्न कुणी एवढं बघितलंय हो? हा, परिस्थितीचा काळ होता त्या टायमाला. काय लहानपणच्या काय आठवणी सांगा? आता लहानपणीचं काढायचं म्हटलं की लय ते हुर्द भरून येतं. लहानपणीच आमची आई एवढीच होती, 3 ते 2.5 वर्षाची होते मी. त्याचा वडील 2.5 वर्षाचा होता, मी असं 3-3.5 वर्षाची काय किंवा 4 वर्षाची. त्यावेळेला आमची आई वारली. आमच्या वडिलांनी 2 बैल भावंडांना शेतात कष्ट करून वाढवलं. ते मागचं सांगायचं म्हणलं की लय अवघड वाटतं. अर्ध्या आयुष्यात त्याचे वडील गेले. आता वर्ष झालं आमचा मालक गेला. मग आधाराच्या मिडी गेल्या. घरात जरी बसून असल्या तरी आधार केवढा असतो ना. त्याचं काही माझ्या पाठचा होता. मी वागावला, त्याला सांभाळला, आणि माझ्या अगोदर तो गेला. एवढी लहान मुलं टाकून शिने आता नातुंड परतुंड त्यांचं सुख बघायचं, त्यांच्यात बसायचं, करायचं. तर तो लवकरच गेला. 2-4 वर्ष शाळेला इथं ठेवला होता. आमचे वडील वारल्याच्या नंतर ही लहान होती ना अशी सांगत असतात मामाच्या आठवणी. हा, तर मग म्हणलं बाबा इथं 10वी पर्यंतची सोय आहे, माझ्याजवळ राहू द्या. इथं 4-5 वर्ष आपला शिकन इथं 10वी पर्यंत. नंतर त्याला नाही इथलं आवडलं तर इथून खानापूरला दूध गाडीने जायची पोरं. आता पोरं असल्यावर कशी समज असते हुडबुद्धी, वर टपावर चढायचं, वर खाली उतरायचं, हे करायचं. मग आम्हाला काळजी वाटायची ना पोरांच्या नादात. हा, मग त्यापेक्षा म्हणलं इथं जवळ सोय नाही, मग आता कुठं शिकायचं, तिथं शिक बाबा. मग गेला तिकडे शिकायला बापाकडं. इथं होतं कधीतरी आमचा भाऊ भेटायला आला नाही यांना, तो ओळखीत यायचं नाही.
ते पोतळून डोक्यावर घ्यायचं पावसाळ्यात, त्याच्यावरून कागद डोक्यावर घ्यायचा शेताला जातानी. मग मी ती अशी बांधून टापशी द्यायची. तिथं देवळासमोर मुलगा उभा राहिलाय आणि वडील कडे आला तरी त्यांच्या ओळखीत आला नाही की ह्यो माझा फरक आहे म्हणून. लहानपणी काय सकाळी बांधून दिला ना कागद त्याला, असं रविवारच्या सुट्टीला जा गोराकून आपली बैल सांभाळून आण, गाया सांभाळून आण. तर जायची दिवसभर पोरं आपली. सकाळी हे बांधून दिलं ना असं टापशी की संध्याकाळपर्यंत सोडायचे नाहीत, खाली कुठं बसायची नाहीत, चिखल म्हणून दिवसभर उभी राहायची. आमच्या शेतातून दिसायचं ना वर्ग उभंची व्हाय दिवसभर, कुठं दगडावर बिगडावर बसायचं खाली, ते बसत नाही काय नाही, चिकचिक वाटायची ना, त्यामुळे दिवसभर उभी राहायची पोरं. आणि लई शांत स्वभाव, एवढ्या चारही गावातनी त्यांची ओळख आहे. सकाळी मला त्या एका चांभाराच्या माणूस आहे मोगरवाडीत, त्या माणसांनी सांगितलं, त्या दिवशी भेटला होता इकडं आला तेव्हा मला म्हणला मामा काय बरं आहे का, इथं वर्ष श्राद्ध आहे मामाचं म्हणून मी आली खानापूरला. एवढी खोऱ्यातली ह्या दोन्ही पोरांना ओळखत्यात सगळे, आणि ते काय ग्रुपला टाकीत्यात इकडचं ते पण जातं त्यांना, त्यामुळे कळतंय काय कळतं. हा कुठं काय ते कळतं. खूप जीव आहे बरं का प्रशांतचा पण. आत्याकडं म्हणजे लहानपणच्या काही आठवणी सांगितल्या आम्हाला मामाच्या आत्याच्या. शाळेतून सुटलं की वड्याच्या बाजूला 4-5 झाडं आंब्याची होती. म्हणलं ना बाळा येताना ना पिशवी घेऊन जा, बॅग मध्ये ठेवीत जा, आणि पिशवीत आपल्याला पाठ गोळा करून आणि जा, संध्याकाळचं फुकट व्हायला जातात नाही का. मग मुलांना दोन एखाद्या संघ न्यायचा, ते एवढं पाड गोळा करून आणायचा पिशवीत. शाळा सुटली की तसंच आंब्याक जायचं, तेवढं पाड घेऊन यायचा संध्याकाळी. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा मामा 100 रुपये द्यायचे म्हणा परीक्षा ते असल्यानंतर. हो, ही ते सर लोक आहेत ना अजून इथं, त्याचे सर ते सुद्धा ओळखतात. विचारायचे कधी भेटले की प्रशांत कसा आहे पुढे काय म्हणून विचारपूस करतात. अजून बी समोरासमोर जर अशी हे झाले तर भेट झाली तर. आणि ती चांगली शांत स्वभावाने चांगली राहिली, कोणासंग भांडणं नाही तडणं नाही केली, कोणाची कळ आणली नाही घरी, काय नाही. आता लहान असल्यानंतर होत्यातच ना भांडणं बिंडणं पोरांची, पण तसं काही केलं नाही. मित्रांनो, खरं तर ही स्वच्छ मनाची, पवित्र मनाची, खरं तर ते वडाचं झाड असतं बघा, त्याची सावली खूप गर्द असते. तशा भावनेची ही शेवटची पिढी. कदाचित या पिढीनंतर पुन्हा अशी माणसं आपल्याला दिसणं फार कठीण आहे. ही माया, ही ममता, ही आता जवळपास या पिढीनंतर काय वाटतंय तुम्हाला, बरोबर ना? कारण तुमच्या पिढीनंतर काय पुढं आता पुढचं नाही सांगता येत. म्हणजे आम्हाला खरी माया ममता खरं तुमची शेवटची पिढी, शेवटची. हा शेवटची. अलीकडे काही खरं नाही राहिलं. पुढच्या पिढीचं आता नाही सांगता येत. आई वडिलांना सांभाळणं मुश्किल होईल, तर बाकीची माया दाखवणं वेगळंच. बरोबर आहे की नाही? हो, पैसे झालेले असतात तिथून पुढं किती महागाई वाढली तरी त्यांना ठेवा आश्रमात नेऊन बरा, तिथं काय 10-15 हजार रुपये भाडं, आणि तिथं किती का वडताड करीना त्यांना. पण घरात जर आई वडिलांना शिळी भाकरी जरी दिली त्यांना समाधान असतं, आणि त्यांचं मग आयुष्याला बी चांगलं पडतं पुढच्या. आणि तिथं काही तुम्ही सोन्याचा घास नेऊन द्या पण त्यांना समाधान नाही वाटत, असं होतं. बरोबर आहे, बरोबर. घरात आता कोण कोण राहत आहे? आता इथं एकटीच आहे मी. आता मालक गेले, मुलगा नाही. मुलींची तिन्ही लग्न झालेली आहेत. सांभळीत येते आणि एक इथे बदेवाडी, ती पण पुण्यालाच असते राहायला. 2 जणी पुण्यातच आहेत. राजण्यात होती एक इथं गावातच आहे, तर ती पण पुण्यालाच आहेत. 2 जणी पुण्याला आहे, एक तिकडे सासवडच्या बाजूला चांबळी, त्या चांबळीत असते. नातू वगैरे येत असतील? हो आहे, पण ते पण आता मोठे कामगार झालेत ना नातू बी. वेळेचा. हा, आता आज उद्या 8 दिवस आले होते बघा. सगळं कुटुंब आलं होतं. सगळं वाटतं ना, जुन्या आठवणी येत असतील तुम्हाला जेव्हा सगळेजण घरामध्ये असं दिसल्यानंतर? मग काय बरं वाटतं. मग आता सकाळीच फोन केला होता त्या सांबळेवाल्या नातानी, म्हणलं आई पाडव्याच्या आदल्या दिवशी आपल्याला देवांना जायचंय, मग 2-4 दिवस माझ्या संग तुला नेतो. म्हणलं बघू बाबा, अजून 2 दिवस आहेत मग सांगते.
तर हे खरंच या भावना जेव्हा आपण ऐकतो, जेव्हा त्यांच्याकडून काही गोष्टी आपण बसा तुम्ही बसा मी बोलतोय तुमच्याशी बसा. तर बसा काय तर या भावना बघा, या भावना ही शेवटची पिढी या भावना जपणाऱ्या. आणि अतिथी देवो भव वगैरे हे जे आपण म्हणतो ना शहरामध्ये, अगदी फ्लॅटच्या संस्कृतीमध्ये राहून आपण ते बोलतो फक्त, जगत नाही. ही जगणारी माणसं आहेत. आपण जरा घर बघूया. हे बघा, हे जे घर आहे ना, हे काय असायचं आजी, हे काय असायचं याच्यावर तुळया म्हणायचं ना याला, आणि खळ्या टाकलेल्या आणि वरती आडे, त्याला कडीपाठ म्हणतात. काय करायचं त्याच्यावर? वैरण रचायची पूर्वी देवासाठी. आपला जे काय असेल ते वर, धान्य नाही वर चढवायचं कारण ते जड भाजी असतो. वैरण असायची ना, पेंडा, पुढं गवत, ते वरती रचून ठेवायचं. गौऱ्या, किरकोळ लाकडं. किती खणाचं आहे? 5 खणाचं ना? हो, 4.5 फुटाचा खणी. म्हणजे हे साधारण 5 खणाचं घर आहे. हो. पाठीमागं काय काय मला दाखवा की घर जरा. बघा की या सगळ्याचा व्हिडिओ काढून म्हणजे आत्याच्या घरी आलं ना, 25 खणी बघा हे. आत्याचं घर असं दिसलं पाहिजे सगळीकडे. आता काय बघा हे, काय कचरान कुचरान, काय डबडी डाबडी. बघा हे घर, तुम्ही बघा, हे असतो घरंदाजपणा, याला म्हणायचं घरंदाजपणा. हे मातीचं घर आहे, पण तुम्हाला खाली बघा त्याची किती स्वच्छता आत्या ठेवतात आहे. पूर्वी इथं गोठा असेल, गाई म्हशी इथं बांधलेले असतील, पण आधी किती स्वच्छ आत्यानं घर ठेवलंय. म्हणजे तुम्हाला अजिबात कुठं असा कचरा बिचरा अजिबात खाली दिसणार नाही. माती, अगदी इथं मातीवरती बसून खाली जेवण बिवण करायचं म्हणजे एक नंबर. हे पूर्वीच्या काळचा पलंग बघा, हा लाकडी पलंग. हा पलंग पण बघा, याची टिकाऊपणा बघा, याची बांधणी बघा. म्हणजे आत्या हा कधी पलंग आणलेला असेल? या इकडे या कधीचा पलंग आहे म्हणलं? आता ते कमीत कमी 60-70 झाला असेल त्या पलंगाचं. 60-70 वर्षापूर्वीचा हा पलंग आहे. म्हणजे तुमच्या लग्नातला लग्नाच्या अगोदरचा आहे. आमचे सासऱ्यानी काय हो, सासऱ्याचा फोटो आहे. हे सासरे त्यांचे. पोलीस पाटील होते. मग त्यांना व्हायना, त्यामुळं नंतर ह्याच्या आज्याला राजण्यात होता राहायला, तर ह्याच्या आजोबाला हिथं आणलं आणि त्यांच्यावर पोलीस पाटीलकी दिली. आमच्या बाबकीतलाच आहे. वा वा वा. आणि हा फोटो हा मालकाचा आहे. आता गेल्या वर्षी वाढले. काय करायचे? शेती काम, फक्त शेती काम, नोकरी वगैरे काही नव्हती. अजून काय काय असं बघण्यासारखं आम्हाला? असं बघण्यासारखं हे एवढंच आता. आता सांगत चटणी मिरच्या वगैरे. मुसळांनी भात काढायचं घरी, गिरणी नव्हत्या त्या वेळेला. आणि आता मिरच्या सगळं ह्याच्यावरच कुटायची पहिली अशी, आणि ह्यानेच कुटायचं भात. पण तेव्हा मग भात घालायचा. म्हणजे पूर्वी गिरणी नव्हत्या त्यावेळेस या वस्तूंनी करायचं. म्हणजे अगोदर त्या साळी त्याच्यामध्ये वतायच्या. मग त्यातून तांदूळ काढायचे, मग पुन्हा भात. मग पुन्हा भात करायचा. गिरणी वगैरे काहीच नव्हती, गिरणीच नव्हत्या. आणि त्या कणगुल्या होत्या मोठ्या मोठ्या अशा, त्याच्यात 10-20 पोती बसायची. त्याच्यातून उपसून घ्यायचं भात आणि कुटायचं रोजचं. ते कापून टाकल्या, फेकून दिल्या. याला देवळी म्हणायचं. देवळी म्हणायचं. देवळी म्हणजे हे कपाटाचे एक प्रकार. हो, काही पण आपल्या वस्तू त्याच्यात सारून ठेवायच्या न लागणाऱ्या. कुठे काय अडकून ठेवायच्या. त्या हेतून तिथून खोट्या पूर्वीच्याच केलेल्या. जनावरांचं साहित्य हे बघा अजून तसंच आहे. काही दिलं त्या मुलीकडं, काही कामाचंच नाही तर कशाला. नाही, तिच्याकडं बैल आहेत, गाय आहेत, वासर आहेत. मग काय वस्तू तिच्याकडं पाठवल्या त्या मोठ्या पुरीकडं. तिच्याकडं बी मोठा बारदा नाही गुरांचा बिरांचा. बैल मोठी आहेत चांगली. चराट फार जुनी दिसते ती चराट. ती मुसकी, चाबुके. हे इकडची पडवी आहे. हे मुसकी घ्यावं जरा तिथली.
हे बघा, हे जुनं खरं तर शेतकऱ्यांचं हे खऱ्या अर्थानं वैभव. शेतकऱ्यांची हे 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 मुस्क म्हणजे हे बघा, हे मुस्क, हे मुस्क म्हणजे काय की शेतामध्ये समजा आता काही काम चालू आहे आणि शेताच्या मधून बैलांना आता चालवायचं आहे, शेतामध्ये आता उभ्या पिकामध्ये काम करायचं आहे बैलांच्या बरोबर, बरोबर आहे ना. त्यावेळेला हे तोंडाला, खाऊ नाही म्हणून हा, बैलाच्या तोंडाला हे मुस्क बांधलं जायचं. हो. राजकारणात नेहमी एक शब्द प्रयोग केला जातो की तुझ्या मुसक्या आवळेन, मुसक्या आवळतो. म्हणजे हे त्याला काहीच खाता येऊ नये असं हे मुसके आहे. शेताच्या पलीकडे गेलं की काढून टाकायचं. चाबूक तर जनरली बहुतेकांना माहित आहे, तो चाबूक पण इथं आहे. म्हणजे आत्याने बघा, हे जुनं सगळं अगदी सांभाळून ठेवलंय. तशी साखर हा चाबूक आहे, ही आवताची साखळी बघा, हे किती मजबूत आहे अजून पण. हे सगळं सांभाळून ठेवलंय त्यांनी. आज बैल, गाई म्हशी जास्त नाही आहेत आता इथे, पण तरीही आजही तुम्ही या जुन्या आठवणी सगळ्या सांभाळून, म्हणलं तर भेटत नाही ना. हा, तर ते बघायचं म्हटलं तरी आता भेटत ट्रॅक्टर नाही. निघाले ना, त्यामुळे लावत नाही झोपत कोण. आता ट्रॅक्टरवाल्याला बोलवायचं, काय 1000-1200 रुपये तास असं ते तासावर पैसे द्यायचं आणि काम करून घ्यायचं. शेतात आता काय काय पिकवतात सध्या? आता हरभरा होता आणि भात किती झाला? भात झाला की 10 पोती. होय, चांगलं झालं की. 20 पोती तशी भाताची झाली. मग आता काय सगळं मजूर लावूनच करावं लागतं. मजूर लावून, है की नाही? हा, मजूर आणि मजूर. मशनीच्या. हो तुमच्याकडचा भात ओरिजिनल असतो नाही का? हो. म्हणजे इंद्रायणी. कोणतं वाण घेताय तुम्ही इथं? इंद्रायणी. इंद्रायणीच घेताय? हो. इंद्रायणी प्रसिद्ध आहे तुमच्याकडे. इंद्रायणीच, दुसरं नाही घेत आता. हलक्या तांदळाचं नाही घेत. है ना? आणि तुमचा ओरिजिनल अजून नाही? ओरिजिनल. ओरिजिनल म्हणजे ते अगदी पावसाच्या पाण्यावरच. हो, हो, आहे की नाही? पावसाच्या पाण्यावरचं. आणि हे दुसरं रसायन खत जास्त वापरीत नाही ना मी, नाही तर अजून पीक वाढन. रसायन पतलंय वापरलं ना तर मग पीक वाढतं. पण तुम्ही नाही वाढवत? जास्त नाही वापरीत आम्ही ते. ते शुद्ध म्हणजे शुद्धच. हो, कारण आतापर्यंत गुरं बिरं होती, आपलं शेणखत नेऊन टाकायचं शेतात आणि त्याच्यावर काय पिकन तेवढंच घ्यायचं. रसायन खत जास्त आणायचंच नाही. वेगवेगळे निघाल्यात ना जाती आता रसायन खताच्या. ते जास्त कसं विकताय? म्हणजे आता यंदा झालंय आडतीला नेऊन विकताय का आता घरगुती विकताय? घरगुती गिराईक असतात ना. घरगुती असतात. हा, घरगुती असतात, मग त्यांनी सांगन तसे द्यायचे. ठीक आहे. आता हे 5-6 कट्टे राहिलेले शिल्लक, बाकी म्हणजे आता काय आडतीला जायची गरज पडत नाही ज्या लोकांना? नाही, आडतीला नाही. आपले पाहुणे रावळे कोण नातेवाईक असन ना, ते ओळखी येऊन घेऊन जातात. हा, कुणाला 2 कट्टे पाहिजे, कुणाला 3 पाहिजे, कुणाला 1 पाहिजे, असे नेत्यात येऊन. हा बघा, तिकडं मंडईला न्यायची गरज नाही पडत. म्हणजे अगदी ओरिजिनल तांदूळ इथं भेटतो. उद्या येणार आहे, 1 जण 2 कट्टे येणार आहे. बघा, आपल्याला कुणाला खरा ओरिजिनल तांदूळ इंद्रायणी हवा असेल तर नक्की संपर्क करा. मी नंबर पाठीमाग खाली नंबर टाकतोच. ओरिजिनल अगदी इथं अतिशय ओरिजिनल तांदूळ मिळतो आणि खरं तर आम्ही पण आज घेऊन जाणारच आहोत म्हणा. तर असं सहज आलोत आणि हा सगळा परिसर पाहिला आणि हा परिसर आपल्यालाही दाखवावा ही भावना झाली. म्हणून खास हा बघा, ही दडग्या मजल्याचं, म्हणजे इथून शिडी वर जायला, वर गेल्यानंतर मग ते वर आपण काही आवश्यक अनावश्यक म्हणजे पोटमाळा आहे. हा पोटमाळाचा आहे. सुंदर असं जुना हा वाडा आहे आणि हा वाडा फार दिवसांना आम्हालाही बघायला भेटला. आम्हाला जसा बघायला भेटला तसा तुम्हालाही हा वाडा दाखवावा म्हणून हा वाडा आपल्याला दाखवलेला आहे. धन्यवाद. कॅमेरा पर्सन प्रशांतसह मी शिवराम कांबळे. नमस्कार.